नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल बोरकुटे, मार्गदर्शक संकल्प करिअर अकॅडमी आष्टी. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही संकल्प करिअर अकॅडमी आष्टी हे चॅनल बघणं सुरू केलेले आहे आणि तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की महाराष्ट्राची प्राथमिक माहिती नकाशाद्वारे मी समजावून सांगितलं होतं तुम्हाला. आता त्याच महाराष्ट्राच्या प्राथमिक माहितीवर काही रिव्हिजन करायचं आहे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये. म्हणजे बघा की अशा पद्धतीने इथे एक यादी दिलेली आहे आणि इथलं जे माहिती आहे ती माहिती महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक परीक्षेला येत असते आणि प्रत्येक परीक्षेला विचारत असते. तर बघा आता इकडे लक्ष द्या की आपला हा महाराष्ट्र राज्य आहे. आता बघा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे 1 मे 1960 ला. क्षेत्रफळ आहे, महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आहे 3,07,700 चौरस किलोमीटरचा वर्ग आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक आहे महाराष्ट्राचा राज्यामध्ये. त्याच्यानंतर पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे. म्हणजे महाराष्ट्राची पूर्व पासून तर पश्चिम पर्यंतची लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर दक्षिणोत्तर लांबी म्हणजे दक्षिणेपासून तर उत्तरेपर्यंतची लांबी आहे 700 किलोमीटर. त्याच्यानंतर बघा आपल्या महाराष्ट्र राज्याला समुद्र किनारा लाभलेला आहे 720 किलोमीटरचा आणि याच्यामध्ये आता सध्या काही प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. तरी पण तुम्ही 720 किलोमीटर हे करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई. महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आहे. उपराजधानी आहे नागपूर. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे आहेत 36. त्याच्यानंतर प्रशासकीय विभाग आहेत 6 आणि 6 प्रशासकीय विभाग म्हणजे नागपूर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि कोकण. तालुके आहेत 358 आहेत. पंचायत समित्या 351 आहेत. म्हणजे जे तालुके पूर्ण 100% शहरीकरण झालेले आहेत त्या तालुक्यामध्ये पंचायत समिती नाही. त्याच्यानंतर जिल्हा परिषद 34 म्हणजे जिल्हा परिषद म्हणजे एकूण तालुके 36 आहे पण जिल्हा परिषद 34 आहे. याचं कारण आहे की जे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे दोन जिल्हे पूर्णपणे शहरीकरण झालेले आहे, पूर्णपणे नागरीकरण झालेले आहे आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या संस्था नागरी स्तरावर किंवा ग्रामीण स्तरावर काम करत असतात. त्याच्यानंतर महानगरपालिका आहे 29 म्हणजे महाराष्ट्रामध्ये 29 असे मोठे शहर आहेत. नगरपालिका आहेत 245, नगरपंचायत 146 आणि कटक मंडळे 7 आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कटक मंडळे म्हणजे छावणी, लष्करी छावण्या असतात. लष्करी छावण्या त्याला म्हणतात कटक मंडळे आणि या लष्करी छावणीचं इथे शासन असते. अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये 7 आहेत. त्याच्यानंतर आहे विधानसभा क्षेत्र 288 म्हणजे आपल्या विधानसभेवर 288 आमदार जे निवडून जातात त्यांचे क्षेत्र आहे 288 आणि महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 खासदार निवडून जातात. विधान परिषदेवर विधान परिषद सदस्य 78 निवडून जातात महाराष्ट्रातून आणि भारतामध्ये राज्यसभेवर 19 सदस्य महाराष्ट्रामधून निवडून जात असतात. तर बघा मित्रांनो, कालचा किंवा मागचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओचा हा रिव्हिजन आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे लाईक, कमेंट आणि शेअर करा.